झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत गेल्या महिन्याभरात 6 ज्येष्ठ नागरिकांची हत्या झाली आहे। भर दिवसा होणाऱ्या या हत्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे। या पार्श्वभूमीवर एकटं राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेची मागणी केली आहे। 28 सप्टेंबर 2012 ला चर्नी रोड मध्ये राहणाऱ्या 75 वर्षांच्या सरला वसुदेवन यांची हत्या। 18 सप्टेंबर 2012 ला चेंबूर मध्ये 89 वर्षांच्या के.एस. परशुरामन यांची हत्या। 14 सप्टेंबर 2012 ला बोरिवलीमध्ये राहणारे ज्येष्ठ नागरिक नवराज क्वात्रा यांची हत्या। 7 सप्टेंबर 2012 ला घाटकोपरमध्ये राहणाऱ्या 63 वर्षांच्या दक्षा दफात्री यांची हत्या। मुंबई पोलीस दलाच्या क्राईम डायरीमध्ये गेल्या महिन्याभरात ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येचे तब्बल 6 गुन्हे दाखल झालेत। हत्येच्या या घटनांमुळे मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेची मागणी केली आहे। मुंबई पोलीस जगात नंबर 2 लागायचा, आता मुंबई पोलिसांचा नंबर जगामध्ये पहिला 10 मध्ये पण येत नाही, कारण त्यांच्या कामातला गलथानपणा, पूर्णपणे गलथानपणा। ते साध्या चोऱ्या किंवा खून मारामाऱ्या थांबवू शकत नाहीत, वेळेवर पोहोचवू शकत नाहीत। मुंबईत गेल्या 6 वर्षात तब्बल 40 पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांची हत्या झाली आहे, तर देशात ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येच्या घटनांमध्ये महाराष्ट्र राज्य 3ऱ्या क्रमांकावर आहे। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षात राज्यात तब्बल 1679 ज्येष्ठ नागरिकांची हत्या झाली आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येच्या वाढत्या घटनांनंतर गृहमंत्री आर पाटील यांनी पोलिसांनी महिन्यातून एकदा ज्येष्ठ नागरिकाच्या घरी भेट द्यावी असे आदेश दिलेत। 1 ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवसाचं औचित्य साधून एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा मिळावी हीच अपेक्षा। झी 24 ताससाठी दिनेश मौर्या, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।